नमस्कार. आज आपण एका अशा अनुभवाबद्दल शांतपणे बोलणार आहोत जो अनेकांना येतो, पण फार कमी जण त्याबद्दल बोलतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी असं झालं असेल. रात्री अचानक डोळे उघडतात, कोणताही आवाज नसतो, कोणतीही डिस्टर्बन्स नसते, तरीही झोप तुटते. आणि जेव्हा आपण वेळ पाहतो तेव्हा अनेकदा लक्षात येतं की वेळ असते रात्री 2, 3 किंवा 4. पहिल्यांदा वाटतं कदाचित योगायोग असेल, पण जेव्हा हे वारंवार घडायला लागतं तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहतो, हे नेमकं का होतंय? आज आपण याकडे शारीरिक, मानसिक आणि विशेषतः आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम एक गोष्ट नम्रपणे समजून घेऊया. प्रत्येक वेळी रात्री जाग येण्यामागे आध्यात्मिक कारणच असतं असं नाही. कधीकधी थकवा, ताण, झोपेची पद्धत किंवा शरीरातील बदल यामुळेही असं होऊ शकतं. म्हणूनच या विषयाकडे आपण संतुलित दृष्टीने पाहूया. परंतु जर हे अनुभव वारंवार येत असतील आणि त्यावेळेला काही वेगळं जाणवत असेल, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही गोष्टी समजून घेणं उपयुक्त ठरू शकतं. आध्यात्मिक परंपरेनुसार रात्री 2 ते 4 ही वेळ अत्यंत शांत आणि सूक्ष्म मानली जाते. ही वेळ अशी असते जिथे बाह्य जग पूर्णपणे शांत असतं. ना आवाज, ना गोंधळ, ना व्यत्यय. आणि अशा वातावरणात मनाची हालचालही मंदावते. दिवसभर आपलं मन अनेक विचारांनी व्यापलेलं असतं. काम, जबाबदाऱ्या, चिंता, अपेक्षा. पण या वेळेला हे सगळं थोडं थांबतं आणि कदाचित म्हणूनच मनाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते. काही जण सांगतात की या वेळेला उठल्यावर मनात अचानक काही विचार सुरू होतात. कधी जुन्या आठवणी, कधी अपूर्ण भावना, कधी अनुत्तरित प्रश्न. हे सगळं अचानक समोर येतं आणि आपण विचार करतो, हे आत्ता का आठवलं? कदाचित दिवसभर आपण जे दाबून ठेवतो ते या शांत वेळेत वर येतं. आता आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर ही वेळ अनेकदा जागृतीचा कालखंड मानली जाते. काही साधना पद्धतींमध्ये या वेळेला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण असं मानलं जातं की या काळात आपली अंतर्मनाशी जोड अधिक स्पष्ट होते. आपण बाहेरच्या जगापासून थोडं दूर जातो आणि आतल्या जगाशी थोडं जवळ येतो. काही जण या वेळेला प्रार्थना करतात, ध्यान करतात किंवा फक्त शांत बसतात. आणि अनेकदा ते सांगतात की या वेळेला मन अधिक स्थिर वाटतं. कधीकधी ज्या गोष्टी दिवसभर समजत नाहीत त्या या शांततेत हळूहळू स्पष्ट होतात. हे नेहमीच असं घडेल असं नाही, पण जेव्हा घडतं तेव्हा अनुभव वेगळाच असतो. कधीकधी ही जाग येणं म्हणजे कोणताही त्रास नसतो, तर एक संधी असते स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला ऐकण्याची आणि थोडा वेळ स्वतःसोबत घालवण्याची. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी उठल्यावर आपण काहीतरी विशेषच करावं. कधीकधी फक्त शांत बसणंही पुरेसं असतं. जर पुन्हा झोप लागली तर तेही ठीक आहे, आणि जर नाही लागली तर त्यावेळेला थोडा वेळ श्वासावर लक्ष केंद्रित करणं, मन शांत ठेवणं हे उपयुक्त ठरू शकतं. एक महत्त्वाची गोष्ट, आपण या अनुभवाला घाबरू नये, कारण अनेकदा ही काही धोकादायक गोष्ट नसते, तर एक नैसर्गिक प्रक्रिया असू शकते. आणि काही वेळा आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सूक्ष्म संकेतही असू शकतो, जो फार मोठा नसतो, फार स्पष्ट नसतो, पण हळूवारपणे आपल्याला स्वतःकडे वळावतो. म्हणूनच पुढच्या वेळी जर रात्री 2 ते 4 दरम्यान अचानक जाग आली तर घाई करू नका. ताबडतोब फोन हातात घेऊ नका. काही क्षण शांत रहा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. मनात काय चाललं आहे ते नुसतं निरीक्षण करा. काही समजलं तर तेही ठीक, काहीच समजलं नाही तरीही ठीक, कारण कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी उत्तर असते. शेवटी एक साधा विचार ठेवूया. प्रत्येक अनुभवामागे काहीतरी कारण असतंच असं नाही, पण काही अनुभव आपल्याला स्वतःशी जोडण्यासाठी येतात आणि कदाचित ही वेळ त्यापैकी एक असू शकते. नम्रपणे, शांतपणे या अनुभवाकडे पहा आणि स्वतःला वेळ द्या. बस.
आजसाठी इतकंच. धन्यवाद.